छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत विजयासाठी भाजपनं कंबर कसली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा होणार आहे। 5 जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे। 6 जानेवारीला रवींद्र चव्हाण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील तर 8 जानेवारीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। 3ही दिवस भारतीय जनता पक्षाचे नेते छत्रपती संभाजीनगरात असून याविषयी अधिक माहिती दिली आहे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी। पाहूयात। जनतेसोबत संवाद साधण्यासाठी आणि विजय मिळवण्याचं गणित एकत्रित करण्यासाठी तुमची सभा होती, म्हणजे तुमचे नेते येतात त्यासाठी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळावं आणि भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये छत्रपती संभाजीनगर यावं म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब 8 तारखेला येतात। 8 तारखेला संध्याकाळी साधारण 4 वाजता त्यांची सभा होणार आहे आणि ही सभा प्रत्येक वॉर्डामध्ये दाखवता यावी म्हणून ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा आहे त्या ठिकाणी आम्ही स्क्रीन लावून ही सभा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सभेच्या माध्यमातून काही वार्डातील नागरिकांना त्यांच्याशी संवाद सुद्धा साधता येण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत। याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा रेव्हेन्यू मिनिस्टर माननीय बावनकुळे साहेब हे 5 तारखेला येणार आहेत आणि 5 तारखेला येऊन त्यांच्या माध्यमातून जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली आहे संघटनात्मक आढावा घेतला जाईल। विशेषतः त्यांच्या सुद्धा आम्ही 1-2 ठिकाणी सभा लावणार आहोत। विशेषतः म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून जे आमच्या भगिनींना मदत झालेली आहे त्याबद्दल ते विशेष बहिणींसाठी सुद्धा एक सभा महिलांची आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि 6 तारखेला मात्र आमचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण साहेब येणार आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे भाजपच्या नेत्यांचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। राज्यात जरी